नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सिपाई, हमाल आणि क्लर्क ह्या पदासाठी तुमच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या त्याची आज आन्सर की आलेली आहे. तुम्ही डाउनलोड करून तुमचे मार्क्स पाहिलेले असतील. तर मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवरती एक पोल घेतलेला आहे. त्या पोलमध्ये नक्की समाविष्ट व्हा. तुमचे जे मार्क्स पडलेले तिथे टाका, जेणेकरून एक कट ऑफचा अंदाज येईल. आणि कमेंट बॉक्समध्येही तुमचा मित्रांनो पोस्ट टाका आणि तुमचे मार्क्स आणि तुमचं डिस्ट्रिक्ट कोड कुठले अप्लाय कुठे केले तेही टाका, जेणेकरून सर्वांना कट ऑफ विषयी एक अंदाज येईल. तर कमेंटमध्ये देखील करून सांगा मित्रांनो. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचा एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कमी मार्क्स असतील तर ऑब्जेक्शनमध्ये एक एक मार्क्स खूप महत्त्वाचा आहे. जर प्रश्न चुकीचा असेल, उत्तर चुकीचं असेल तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेणं आपलं काम आहे मित्रांनो. तर ते ऑब्जेक्शन कसं घ्यायचं तीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कारण की ऑब्जेक्शन घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला त्यांनी कमी वेळ दिलेला आहे. ही प्रोसेस जी आहे ती खूप फास्ट होणार आहे मित्रांनो. आता यापुढची नॉर्मलायझेशन देखील तुमचं केलं जाणार आहे. नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो जास्त फार या ठिकाणी मार्क्सचा फरक पडणार नाही, परंतु मार्क्स नक्कीच तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो अजून कमी जास्त होतात. तर ही जी फर्स्ट आन्सर की आलेली आहे मित्रांनो, ही काय फायनल नाही आहे तुमची, ठीक आहे. हे फायनल तुमचे रिझल्ट नाही, त्याच्यामध्ये थोडा अजून फायनल आन्सर की येईपर्यंत मित्रांनो थोडेफार चेंजेस होतात. म्हणजे ऑब्जेक्शन नंतर काही जणांचे मार्क्स अजून बदलतील मित्रांनो. 4 तारखेनंतर आपल्याला मित्रांनो ऑब्जेक्शन जे आहे, समजा 4 मार्चला ऑब्जेक्शन संपलं की त्याच्यानंतर मित्रांनो या मार्च महिन्यामध्येच तुमची फायनल रिस्पॉन्स शीट येईल. नॉर्मलायझेशनचे मार्क्स देखील तुम्हाला मार्च महिन्यामध्येच कळतील. आणि एप्रिलमध्ये मित्रांनो शक्यतो तुमची पुढच्या प्रक्रिया जी आहेत त्या ठिकाणी चालू होऊ शकतात. तर बघा मित्रांनो, 4 मार्चपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन जे आहे ते घ्यायचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आले असतील, कुणाला आउट ऑफ मार्क्स आलेले असतील, कुणाला खूप चांगले मार्क्स आलेले असतील, परंतु कमी ज्यांना मार्क्स आले त्यांनी इथं निराश व्हायचं नाही आहे मित्रांनो. अजून दुसरी जी जाहिरात येणार आहे मित्रांनो, जिल्हा न्यायालयाची असेल किंवा कोर्ट भरतीची, ती देखील येणार आहे. त्याच्यासाठी देखील तुम्ही तयार राहायचं आहे. किंवा इतर देखील मित्रांनो वॅकेन्सी या ठिकाणी निघतच असतात. तर बघा मित्रांनो, याच्यासाठी ऑब्जेक्शन घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला त्यांनी या ठिकाणी 4 मार्चचा वेळ दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुमची कोर्टचं या ठिकाणी प्रोफाईल जो आहे तो लॉग इन करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऑब्जेक्शन कसं घ्यायचं त्याच्यासाठी मित्रांनो काय काय करायचं तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. लॉग इन केल्यानंतर पहा, तुम्हाला इथं तुमचं ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे त्याच्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं. ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक केलं की रेज ऑब्जेक्शन नावाचं ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल. परंतु त्याच्या अगोदर काय करायचं आहे, तुमची ॲन्सर सीट जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कॅन्डिडेट रिस्पॉन्स जो आहे तो तुम्हाला अगोदर डाउनलोड करायचा आहे. कारण की अशा पद्धतीने तुमच्याकडे ॲन्सर की असेल तरच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सर्व ऑब्जेक्शन जे आहे ते घेता येणार आहे. तर ॲन्सर की डाउनलोड केल्यानंतर पहा, तुम्हाला जो प्रश्न आहे तो मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, अगोदर पाहायचा आहे. त्याचं मित्रांनो काय करायचं आहे, तो प्रश्न तुम्हाला तुमचे जे तज्ज्ञ टीचर असतील, कोण मित्रांनो तुमचे जवळचे टीचर्स असतील तुम्हाला ओळखणारे, किंवा तुमचे शिक्षक कोणीही असतील मित्रांनो, त्यांना तुम्ही प्रश्न पाठवायचा आहे. प्रश्नाचं उत्तर पाठवायचे बरोबर आहे की नाही ते त्यांच्याकडून चेक करा एकदा, ठीक आहे. किंवा कमेंटमध्येही सांगा. आणि त्याच्यावरती मित्रांनो त्यांच्याकडून काही सोर्स किंवा पुस्तकं जे सांगतील त्यानुसार मग ते पुस्तकाचे फोटोज वगैरे तुम्हाला अपलोड करायचे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही गव्हर्नमेंटचे वेबसाईट देखील, त्याचे वेबसाईटचे देखील स्क्रीनशॉट देऊ शकतात. किंवा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे NCERTचे बुक्स असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डचे जे बुक्स असतील, किंवा एखादा गाजलेला चांगला एखादा लेखक आहे त्याचं पुस्तक असेल तर त्याचं देखील मित्रांनो तुम्ही फोटो असेल किंवा त्याचा प्रिंट काढून त्याचा स्कॅन करून तुम्ही त्याला अटॅच करायचं आहे. कसं करायचं ते आपण बघूयात आता. इथं पहा, तुम्हाला रेज ऑब्जेक्शनचं नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर अशा पद्धतीने हा फॉर्म जो आहे ओपन होईल, ज्याच्यामध्ये पहा तुमचं ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे, नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर पोस्ट कुठली आहे तेही तुमचं येईल, एक्झाम कधी दिली ते येणार आहे. इथं तुमची शिफ्ट येईल मित्रांनो. इथं लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुम्ही मराठीही करू शकता, इंग्लिशही करू शकता, दोन्ही लँग्वेज इथं आहेत. त्यानंतर क्वेश्चन ID. आता क्वेश्चन ID तुम्हाला कुठं भेटणार आहे, तर क्वेश्चन ID मित्रांनो तुम्हाला जो आहे तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती पहा, इथं तुमचा हा क्वेश्चन ID आहे, ठीक आहे. आता समजा ह्या प्रश्नावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. इथं पहा, ह्या प्रश्नावरती तुम्हाला समजा ऑब्जेक्शन घ्यायचं आहे 3 नंबरच्या प्रश्नावरती, तर त्याचा क्वेश्चन ID जो आहे मित्रांनो तुम्हाला चेक करायचा आहे. क्वेश्चन ID चेक करून काय करायचं आहे, फॉर्ममध्ये तुम्हाला यायचं आहे, क्वेश्चन IDवरती क्लिक करायचं आहे. इथं पहा सर्व क्वेश्चन ID तुम्हाला पाहायला भेटतील. हे क्वेश्चन ID आहेत. किंवा तो क्वेश्चन ID कॉपी करून इथं तुम्ही पेस्ट करायचा आहे. पेस्ट केला की तुमच्यासमोर जो पण क्वेश्चन ID आहे तो क्वेश्चन ID सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे तो प्रश्न तुम्हाला सिलेक्ट होईल. जवळपास 30 तुम्हाला इथं क्वेश्चन ID दिसतील. पहा, 30 प्रश्नांचे 30 क्वेश्चन ID, किंवा लिपिकचा असेल तर 40 प्रश्नाचे 40 क्वेश्चन ID दिसतील. जो क्वेश्चन तुम्हाला ज्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली पहा नेचर ऑफ ऑब्जेक्शन, म्हणजे इनकरेक्ट क्वेश्चन आहे का,
किंवा या ठिकाणी आउट ऑफ सिलेबसचा क्वेश्चन विचारला आहे का, त्यानंतर ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत का, मल्टिपल करेक्ट आन्सर आहे का, इनकरेक्ट आन्सर की आहे किंवा ट्रान्सलेशन इरर आहे का, समजा त्याच्यामध्ये काही इरर येतो आहे का ट्रान्सलेशनमध्ये, की मराठी इंग्लिश टू मराठीमध्ये म्हणजे बराबर ट्रान्सलेशन नाही केलेलं मराठीमधून किंवा इंग्लिशमधून, तर ते तुम्हाला इतर रिझन जे आहे त्याचं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला विचारेल पहा, डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क्स, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, येस करायचं आहे मित्रांनो. आणि तो क्वेश्चन जे आहे त्याचं तुमचं जे उत्तर आहे मित्रांनो, त्या उत्तराचं स्पष्टीकरण तुम्हाला व्यवस्थित इथं लिहायचं आहे, तरच ते ऑब्जेक्शन तुमचं मित्रांनो व्हॅलिड मानलं जाईल. रिमार्क्स तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. समजा एखादा प्रश्न आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे, ते उत्तर कुठून भेटलेले तुम्हाला, त्या प्रश्नाचं उत्तर तेच का असायला पाहिजे, त्याचा तुम्हाला इथं मित्रांनो पुरावा तर जोडायचा आहे. इथं डॉक्युमेंट त्याचं स्क्रीनशॉट तर अपलोडच करायचं आहे, त्या बुकचा असेल किंवा एखाद्या ऑफिशियल वेबसाईटचं असेल किंवा कुठल्याही लेखकाचं बुक असेल त्याच्यामध्ये त्याचं उत्तर जर असेल त्या प्रश्नाचं, ते तुम्हाला इथं अपलोडच करायचं आहे. किंवा एखादा मित्रांनो समजा तुमचा एखादा प्रश्न आहे, समजा कुठलं वाक्य वगैरे आहे ते तुम्हाला इथं रिमार्क्समध्ये ते व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही मराठीमध्ये इथं देऊ शकता किंवा इंग्लिशमध्ये देऊ शकता किंवा इंग्लिश मराठी दोन्हीही तुम्ही देऊ शकता. नेमकं तेच उत्तर का असावं त्याचं किंवा तो प्रश्न कसा चुकलेला आहे त्याचं तुम्हाला रिमार्क्स व्यवस्थित लिहायचे, तरच ते व्हॅलिड मानलं जातं. त्यानंतर इथं तुम्हाला मग काय करायचं आहे, क्लिक हिअर टू अपलोड, डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. जे पण त्याचा पुरावा आहे, स्क्रीनशॉट जो आहे तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे किंवा एखाद्या वेबसाईटची लिंक देखील इथं रिमार्क्समध्ये तुम्ही देऊ शकता त्या उत्तराची. तर इथं पुरावा तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर मित्रांनो सर्व डॉक्युमेंट वगैरे त्याला अटॅच केल्यानंतर सबमिट होणार आहे. आणि इथं ऑब्जेक्शन फॉर्ममध्ये परत यायचं, तुम्हाला एकदा रिफ्रेश करायचं आहे. इथं रिफ्रेश केल्यानंतर पहा, इथं तुमचा ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिसेल, ऑब्जेक्शन दिसेल. इथं तुम्हाला इथं ॲक्शनवरती क्लिक करून ते ऑब्जेक्शन देखील तुम्ही पाहू शकता. आणि याला ऑब्जेक्शनसाठी कुठलीही पेमेंट करायची गरज नाही, तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ऑब्जेक्शन जे आहे ते करू शकतात. त्याच्यामुळं जेवढे होईल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त ऑब्जेक्शन या ठिकाणी घेऊ शकता, जेणेकरून या ठिकाणी तुमचे मार्क्समध्ये बदल झालेले दिसतील. कारण की जर व्हॅलिड असेल तर मित्रांनो त्याच्यावरती नक्कीच त्याच्यामध्ये मित्रांनो ते चेंजेस केले जातात. तर व्हॅलिड जे असेल तेच तुम्हाला ऑब्जेक्शन जे आहेत ते घ्यायचेत अशा पद्धतीने. अजून याबद्दल काही प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.